गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत आरोग्य सेवा संचालनालय भरती 2026 ही जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होणार आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, त्यासोबतच पेपर पॅटर्न नेमकं कसं असणार आहे, तशी एक्झाम नेमकी कोण घेऊ शकते, जर घेतली तर ती ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, या सर्व बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे। त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर आरोग्य विभाग भरती किंवा आरोग्य सेवा संचालनालया अंतर्गत असेल यामध्ये एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू या सर्व पदांचा समावेश असणार आहे। तर या पदांकरिता आपण ऑनलाईन बॅचेस तांत्रिक विषयासहित या बॅचेस स्टार्ट करत आहोत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुम्हाला लाईव्ह सुद्धा पाहता येणार आहेत आणि तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकणार आहात। यामध्ये टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करणे सुविधा असणार आहे। त्यासोबतच तुम्हाला तांत्रिक प्रश्नावरती जास्त आपण भर देणार आहोत, म्हणजे जे 4 विषय आणि टेक्निकल असे एकंदरीत तुमचा 5 विषय असणार आहे। तरी बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, अधिकची माहिती तुम्हाला कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे। तर बघा, आता आरोग्य सेवा संचालनालय भरती ही जाहिरात साधारणतः जर बघायला गेलं तर मार्च महिन्यामध्ये होणार आहे। म्हणजे आता जानेवारीमध्ये महानगरपालिका निवडणुका, परत फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, म्हणजे आचारसंहितेचा कालावधी असणार आहे। त्यानंतर मग कारण ह्या जागा आकृतीबंधाकरिता पाठवण्यात आलेल्या आहेत बिंदू नामावलीकरिता, तर त्या जागेला मान्यता 100% मिळणार आहे। मी जे तुम्हाला पद सांगितलेले आहेत टेक्निकलचे, यामध्ये एएनएम, जीएनएम, स्वच्छता निरीक्षक आहे, एमपीडब्ल्यू, त्यासोबतच लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट ऑफिसर, हे सगळ्या पदांचा गट आणि गट ड चे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या सुद्धा पदांचा समावेश असणार आहे। मग आता परीक्षा पॅटर्न, समजा जाहिरात 2026 मध्ये मार्च महिन्यामध्ये येणार आहे, तर त्याचा पॅटर्न एमपीएससी जर घेणार असेल एक्झाम तर प्री आणि मेन्स असणार आहे। ओके, आयोगाने जर एक्झाम घेतली तर प्री आणि मेन्स अशा स्वरूपामध्ये ही एक्झाम होणार आहे, बरोबर। मग आता ही ऑफलाईन एक्झाम, कोणतीही एक्झाम एमपीएससी ची ऑफलाईन स्वरूपामध्ये असते, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले असतात आणि प्रत्येक जिल्ह्यात सेंटर कुठं असणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचं सेंटर असणार आहे। क्रायटेरिया, पूर्व परीक्षा कोणतीही 100 प्रश्न असतात, 100 गुण, 100 पैकी तुमचा कट ऑफ लागला असतो। आणि जी मुख्य परीक्षा असते त्यामध्ये 400 गुणांचा पेपर असतो, म्हणजे 2 पेपर मुख्य परीक्षेमध्ये। मग तुमचा एक मराठी भाषा आणि इंग्लिश भाषेचा एक व्याकरण आणि दुसरा पेपर जीके, जीएस आणि टेक्निकल असं एकंदरीत स्वरूप असतं। दोन्हीकडे सेम, म्हणजे जीके मधील मराठी जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, चालू घडामोडी असेल ते, आणि मराठी, इंग्लिश हे ग्रामर। सेकंड पेपर मध्ये सेम जीकेचे सर्व विषय, गणित, बुद्धिमत्तेचा सुद्धा समावेश असेल आणि तांत्रिक घटकावरती जास्त भर या ठिकाणी दिला जाणार आहे। तर असं स्वरूपामध्ये हे पॅटर्न जाहिराती संदर्भात माहिती दिली आहे। आणि समजा जर टीसीएस आणि आयबीपीएस कंपनीकडे हे जर टेंडर गेलं, त्यांनी जर एक्झाम घेत असतील तर ऑनलाईन स्वरूपामध्ये एकच एक्झाम, मग वेगळ्या शिफ्ट मध्ये तुमचे पेपर घेतले जाणार आहेत। तर एमपीएससीने जर घेतली किंवा टीसीएस, आयबीपीएस ने कोणीही एक्झाम घेऊ, त्यानंतरच्या सर्व परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग अवलंबण्यात आलेली आहे। कारण तर एवढी स्पर्धा वाढत चाललेली आहे की त्या कारणाने, आणि कट ऑफ पण 200 पैकी 190च्या जवळपास कट ऑफ लागतो, तर कुठेतरी एकतर काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे आणि कुठेतरी कट ऑफ कमी असायला पाहिजे, 160 170 पर्यंत। त्यामुळे निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम त्यांनी चालू केलेली आहे। तर एक आपल्याकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, जसं की ज्यांचा एसआयचा कोर्स झालेला ते एमपीडब्ल्यू किंवा एसआय करिता, ज्यांचा डी फॉर्म किंवा बी फॉर्म झालेला आहे ते विद्यार्थी फार्मासिस्ट करिता असतील, ज्यांचा बीएससी नर्सिंग, एएनएम किंवा जीएनएमचा कोर्स झाले त्या पदाकरिता तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। त्यानंतर ज्यांचा डीएमएलटीचा कोर्स झालेला आहे ते लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट या पदाकरिता पात्र ठरणार आहात। आणि वयाची अट, वयोमर्यादा ओपन करिता 18 ते 38, आणि जर आपण कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे एससी, एसटी, एससी, बीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, बीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी कोणत्याही यामधील प्रवर्गामध्ये असाल तर पुरुष आणि महिला उमेदवारांकरिता सेम 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा। आणि अनाथ, दिव्यांग, अंशकालीन उमेदवार यांच्याकरिता वयोची मर्यादा शिथिलक्षम करण्यात आलेली आहे।
आणि माजी सैनिकांकरिता 55 वर्ष वयोमर्यादा आहे. तर हे सगळं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भरपूर सांगितले अभ्यासक्रम कोणता आहे, जाहिरात कधी येणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी सांगणं झालेल्या आहेत. तर याच्यानंतर आहे तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे त्या पदाकरिता अभ्यास सुरू करणार आहात तुम्ही आतापासून. तर आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. तांत्रिक विषयासहित ती बॅच असणार आहेत. तर प्रत्येक बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे. तांत्रिक विषयावरती जास्त भर दिला जाणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास. ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा. योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा व्हिडिओला जाता. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.